दादा हे दादा चुप चुप खोकला खोकला मामाला बघ. हॅलो गाईज, कसे आहेत? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार, कारण की आपण पण आहोतच. तर सो गाईज, सगळ्यात मी स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि जर कोणी नवीन असेल, आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर पटापट करा, म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओज बघायला भेटतील. तर हा मला आजचा जो व्लॉग आहे तो मी मी काढून ठेवला होता, तो मला अपलोड करायचा होता तो. तर मी आता तो अपलोड करते. त्याच्यामध्ये असणार आहे की माझ्या बेबीची मी केस काढली, म्हणजे जायवळ जे बोलतात ते केलं. तर त्याचा व्लॉग काढून ठेवला होता मी शॉर्टमध्ये, तर तो मी अपलोड केलाच नव्हता. तो व्लॉग मी आता इथं अपलोड करतो. तुम्ही बघा की बाबूची केस मी कशी काढली ती, कारण की लवकरच काढली. म्हणजे जसं तिला 1.25 महिना झाल्याच्या नंतर काढू शकतो आपण कधी पण, असं काही नाही. म्हणजे काही लोक वर्षभर पण नाही काढत, पण लवकर काढून घेतली. कारण की फिरायला वगैरे लागतं, तर असं घेऊन फिरायचं नसतं, तर लवकरच काढलेली चांगली असते. तर कारण की कुठं ना कुठं आपल्याला जायला लागतंच बाहेर, त्याच्यामुळे मग केस पण काढून घेतली. त्याचा मी ब्लॉग काढला बाबूच्या जायवळचा, तर तुम्ही नक्की बघा. आणि कसं वाटलं तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ते मी ठाण्याच्या घरी गेलेले आहे, तर ठाण्याला गेली होती मी आता त्या दिवशीमध्ये, तेव्हा मी केस काढून आले होती तिची. तर ब्लॉग तुम्ही बघा आणि ब्लॉग खूप सारा एन्जॉय करा. तर भेटू आपण, बाय बाय. आला मी तर गाईच, आता आपण करूया नाश्ता. तर नाश्ता करायला तुम्ही करू शकता. नाश्त्यामध्ये मच्छी फ्राय मच्छी चालेल, म्हणजे पप्पा सकाळचा घेऊन आले. डोसा आणि चटणी पण होती, तर मला हे खायचं होतं, मी एक होता. तर या नाश्ता तर आता दुपारी जेवणामध्ये मी बनवलेली घरामध्ये चिकन बिर्याणी, जी सगळ्यांना खूप जास्त आवडते माझ्या हातची. तर बिर्याणी केली आहे मस्तपैकी, या गाईच जेवायला. आणि आता बाबूची करणार केसच. तर व्लॉग कंटिन्यू करा. आता इथं मम्मी बसले बाबूला घेऊन, आणि इथे नारळ वगैरे सगळं ठेवलेले आहेत. आणि ते आता अंकल पण येतात बाबूचे केस काढायला, आणि हे सगळं असं ठेवलेलं आहे. तर तुम्ही व्लॉग आता कंटिन्यू बघा, बघू ती कशी केस काढून देते. स्माइल देते तुला, कॅमेरा दिसतो, स्माइल देते बाबू. दीदी कुठे जायचं? चला 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 चला. दिसत नाही कशाला दिसली आई हालते बघ. दत्त 3 पाठ उतरलं होता, ते रडायला लागले ना आता. ते डोकं धरलं ना कधी रडते यार. हवेवर बसू दे आई, उजेडाचं उजेडातच आहे ना दादा हे दादा चुप चुप खोकला नाही खोकला मामाला बघ. दादा काम करतो. दादा 2 वेळेला गेला ना अंकलला बोलवायला. चला अंकल, आमच्या दीदीचे केस काढायचे आहेत. आता लाडू पाठवायचा बापसाला तुझ्या. काय बोलते बा आई? लाडू पाहिजे. आली आई, यांचं काय करू आता बघ, तुझे केस काढीत पप्पाला सांग लाडू पाठवून दे. हा नाही बाबू, दीदी हे सोना, हे पिल्लू, चला बुंबू पप्पाच्या गाडी गप 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 गप. बदमाश झालीच तू गप. मला तर माहिती आहे ना, आता बेबीचं खूप घाई साडी घातली आणि करायला घेते, कारण ती खूप रडत नव्हती आधी. नंतरला मग तिला जर गरम व्हायला लागला, तर तिला जाणवायला लागलं ना, तेव्हा ती थोडीशी रडायला लागते. बघू शकता सगळी तयारी पण करून ठेवली आम्ही. आणि सर्वांनी थोडी थोडी तिला पकडली. आणि आमच्या इथल्या अंदाजे नेहमी सगळ्यांचे जायचे ते सांगितलं पण करायला. तुम्हाला वाटेल खाणार आहे, बाकीचं आपण नंतर बोलू. दादा कुठे आहे? दादा हे दादा तीन पाठ आणि तो चाला आला ना बाबा. झाली चटवले
आलते ती नंतर बस बरं बस बस. त्यांना पण भीती वाटेल ना. बस 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 बस. हा चॉकलेट दे अंकलला थोडं. चॉकलेट दे नाही सगळं नाही चांगलं वाटेल. नाही इकडं बघ. एक आहे टाक असं घे. टाक मी हात झाले मान टाक 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 वरतीच ना फक्त डोक्यावर नाही एवढं खाली. लागत असते ती जाऊ दे टोचतात ती बस झाली बस झाली. एक चॉकलेटी पर आहे एक एक दे एवढी किलो देते 2 किलो. तुम्ही बघू शकता मस्तपैकी बेबीचं ड्रायव्हर दिलेलं आहे आणि मस्त जास्त रडली नाही काय नाही. तर आमच्या तिथे अंकल आहेत त्यांनीच केला. त्यांनी खूप पोरांचं केलं आहे ड्रायव्हर. तर आमच्या सगळ्यांना त्यांनीच केला होता. तर आता बाबूचं पण इकडेच केला मी आणि मस्त छान वाटलं. रडली मला तर खूप टेन्शन झालं होतं बघून काढताना की म्हणजे किती हालचाल केली ती खूप खूप होती माझी. नंतर शांत होऊन बसली होती आणि मग काढताना किती वाटत जास्त आता मस्त वाटते. तुम्हाला लोकांचं कसं वाटतं